याच्यामध्ये बघा किलो, हेक्टो, डेका, ग्रॅम, डेसी, सेंटी, मिलीग्रॅम याच्यामध्ये आपण कन्व्हर्जन बघणार आहोत. एका हेक्टोचं डेसीमध्ये कन्व्हर्जन कसं करायचं, डेकाचं मिलीग्रॅममध्ये कन्व्हर्जन कसं करायचं, त्याच्यासाठी हा तक्ता तुम्हाला दिलेला आहे. काही गणित दिलेली आहे. 2 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम? आता किलोग्रॅम कुठे आहे? इथे. मग 2 किलोग्रॅमच्या खाली 2 घ्यायचे आणि कशात कन्व्हर्जन करायचे? ग्रॅममध्ये. म्हणजे त्याच्या पुढे काय मांडायचे? 0. 2 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम? 2000 ग्रॅम. नंतर 3 ग्रॅम म्हणजे किती मिलीग्रॅम? आता ग्रॅमच्या ठिकाणी 3 लिहायचे आणि मिलीग्रॅम मध्ये कन्वर्जन करायचे, त्याच्या पुढे 0 द्यायचे. म्हणजे किती झाले? 3000 मिलीग्रॅम झाले. बरोबर. नंतर आहे 5 मिलीग्रॅम. 5 मिलीग्रॅमचं तुम्हाला कशामध्ये करायचंय? डेसीग्रॅम मध्ये कन्वर्जन करायचे. मग 5 मिलीग्रॅम कुठे लिहिणार? मिलीग्रॅमच्या टक्क्यामध्ये 5 लिहिणार. आता आपल्याला उलट जायचंय. डेसीग्रॅम मध्ये यायचं आहे, तर त्याच्या पाठीमागे 0 मांडायचे आणि ज्या ठिकाणी सुरुवातीचा 0 मांडणार त्या ठिकाणी आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं. म्हणजे उत्तर काय आलं? 0.05. नंतर 8 डेसीग्रॅमचं आपल्याला हेक्टोग्रॅम मध्ये कन्वर्जन करायचं. डेसीग्रॅमच्या कॉलम मध्ये 8 मांडायचे आणि त्याच्या पाठीमागे हेक्टो येईपर्यंत 0 द्यायचे. हा 0 दिला की त्याच्या पुढे दशांश चिन्ह द्यायचं. म्हणजे 8 डेसीग्रॅमचं आपण हेक्टोग्रॅम मध्ये कन्वर्जन केलेलं आहे. त्याचं उत्तर आलेलं आहे 0.008. आता 10 डेकाग्रॅमचं आपल्याला सेंटीग्रॅम मध्ये कन्वर्जन करायचं आहे. त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये पाठवा. धन्यवाद.